मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. आज संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद या स्थळी आयोजित हा रौप्य महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते परमश्रद्धेय गाथामूर्ती भागवताचार्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून आपण कथा ऐकत आहात. आयोजक सगळेच नाव घ्यावं लागते. विनीत मधले नाव घेऊ सगळे. हे सप्ताह समिती विष्णुनगर औरंगाबाद. समस्त भाविक विष्णुनगर परिसर आकाशवाणीच्या परिसरात सर्व वास्तव्याला असलेले सर्व मंडळी. विशेष योगदान माता भगिनीचं दिसतंय. कुशलासन नेतृत्व मार्गदर्शक आमचे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आंधळे यांच्या संपर्कातून इथपर्यंत माझा येण्याचा योग आहे. तशी ही आमची राजधानी आहे. मराठवाड्याची राजधानी. राजधानीवर काही सहसा आम्हाला काम पडत नाही. आम्ही खेड्यापाड्याची लोक आहेत तिकडची. आणि इथपर्यंत आमची यायची आमची क्षमता नाही. तुम्ही काय बघून आणलंय अजूनही मला कोड नाही उघडलं. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादानं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी वर्षाचं औचित्य साधून आणि आपला हा सप्ताह रौप्य महोत्सवी या प्रसंगी आपणा सर्वांच्या सहकार्यातून सेवा करण्याचा प्रयत्न आहे. विठाला 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 आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मंडपामध्ये अशी एकही व्यक्ती नाही ज्या व्यक्तीला या गोष्टीची गरज नाही. कोणी असेल तर हात तरी वरी करा. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. नवांछिता दुःख पावे येणे न पवे स्वतंत्रता. मनुष्य जन्म पराधीन आहे. अपेक्षा नसतानाही दुःखाचा सामना करावा लागतो. त्याच्याशी झुंज द्यावी लागते आणि त्या गोष्टीमुळे मानव व्यथित होतो. प्रत्येक जण एकाच गोष्टीच्या पाठीमागे लागलेला आहे. मी आज सुखी होईल, उद्या सुखी होईल, परवा सुखी होईल. जन्म जायची आपली आता वेळ जवळ आली पण सुख काय अजून पदरात पडलं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. मुक्ती यज्ञ नाही केला. न पावला माया येथील
वेष्टिला जीव माझा हिंडता दिशा सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया व्यष्टीला जीव माझा. महाराजांनी परिहार दिला. पांडुरंगा, ज्या सुखाच्या अपेक्षेनं आम्ही जगतो आहोत ते सुख अजून आमच्या हाती लागलं नाही हो. कोणी कोणत्या दुःखानं जर्जर आहे, कोणी कोणत्या दुःखानं जर्जर आहे, कोणी कोणत्या दुःखानं जर्जर आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रह कोई धन बिन रहत उदास. थोड़े 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 सब जन दुखी, सुखी हरि के दास. कोणी कोणत्या गोष्टीनं दुःखी आहे, कोणी कोणत्या गोष्टीनं दुःखी आहे, कोणी कोणत्या गोष्टीनं दुःखी आहे. माझ्यासारखा सुखी कोणीच नाही असा म्हणणारा माणूस मंडपातच नाही. विठाला विठाला महाराजांची भाषा पहा ना. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है. जो देखे दुखिया सुखिया कोई राजा दुखिया म्हणा म्हणा म्हणा. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जग में जोगी राम. जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया को ही नहीं रे. जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया को राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है रे राम. काहीतरी बाधा आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही उणिवा ठेवून दिल्या देवाने. मला वाटतंय असा प्रत्येक जण नेहमीच म्हणतो, तेवढं जर माझ्या मागतं एकदा काम निपटलं ना, माझ्यासारखा राजा माणूस नाही म्हणला कोणी. प्रत्येकाला वाटते तेवढं माझ्या पाठीमागचं जर एकदा माझ्या मनासारखं झालं ना, काम झालं म्हणला. काही का म्हणतात महाराज आमचे तुमच्या सोबत यायला मोकळेच झालो. व्यथा प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेली आहे. विठाला 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 शब्द साधू संतांचे कसे खोटे ठरतील सांगा बरं तुम्ही. संसार संगी सुख जोडे, तरी का सेविती गिरी कंदरे. राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. संसारामध्ये राहून जर परिपूर्ण सुख आपल्या पदरामध्ये पडलंच असतं
मग शब्द खोटे आहेत म्हणायचे. विठाला विठाला मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या मृत्यू लोक आणि सुख हे सूत्रच नाही जुळत. विठाला विठाला आणि म्हणून कोणी कोणत्या गोष्टीनं कोणी कोणत्या गोष्टीनं कोणी कोणत्या गोष्टीनं आता जे असे जे व्यथित झालेली लोक आहेत, जमिनीवर पडलेत, अंथरुणावर पडलेत, खचलेत, काही लोक शिनलेत, अंतिम विचारात आहेत काही लोक, अंतिम ध्येयच राहिलं नाही काही. आता थोडा आमचा आवाज द्या, थोडा ना. अशा हताश झालेल्या निराश झालेल्या लोकांना एक आशेचा किरण म्हणून हे महाराजांचं मार्गदर्शन कामी येण्यासारखं आहे. इतर क्षेत्रामध्ये आम्ही जाऊन पाहिलं म्हणले महाराज, पण सुख हाताला लागलं नाही. काही लोकांना गैरसमजच आहे. गरीब माणसं म्हणजे या संसारामध्ये होरपळतात, काही नसतंय, मनासारखं होत नाही, घर नाही, दार नाही, पैसा सारखा नसल्यामुळे होत आहे. श्रीमंत माणसाला काय कमी आहे, सुखानं नांदतीत. जरा जवळ जाऊन पाहणं कळतंय. फार श्रीमंत माणसं मला वाटते औरंगाबाद मध्ये तर भरपूर असतील, आमच्यापेक्षा भरपूर असतील. पण त्यांच्या जवळ गेल्यानंतर लक्षात येत आहे ते म्हणते काय ह्या पैशाला करायचे. मोठे मोठे जे आजार होतात ना, लय गरीबाला होतच नाही. ते आजाराचं मूळ म्हणजे स्ट्रेस आहे, आजाराचं मूळ म्हणजे ताणतणाव आहे, आजाराचं मूळ म्हणजे टेन्शन आहे, आणि ती गरीबाला नाहीच. विठाला विठाला फार श्रीमंत माणसं पाहायला मिळतात आम्हाला. श्रीमंत माणसानं मला पैसे दाखवले होते काल, नोटबंदीच्या वेळेस नाही, अगोदरच सांगतो. चला म्हणले महाराज तुम्हाला एक गंमत दाखवतो. मी म्हणलं नको पाहत खरं. म्हटलं ठीक आहे. त्याच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर 10 बाय 12ची खोली होती, 1000च्या नोटानं भरलेली. ती रूम पाहिल्याबरोबर म्हणलं साहेब मला खाली जाऊ द्या, चक्कर यायची. आणि मग बैठकीला बसल्यावर साहेब एवढे पैसे आहेत म्हणून तुमच्याकडे, तुम्ही फारच समाधानी असता लो. म्हणले तीच तर भानगड आहे. विठाला 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 विठाला. पैसा हा समाधानाचा विषय होऊ शकत नाही. मग बसलेली मंडळी म्हणतील महाराज मग सुखासाठी समाधानासाठी आम्ही कोणाच्या दाराला जावं. सुख या संत समागमी नित्य दुणावे तुझे या नामे. दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत सो. सर्व काळ सुख जर खरंच टिकून राहत असेल ते म्हणजे फक्त
कोणाच्या दाराला जावं असा जर आपल्याला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर म्हणजे हे प्रमाण आहे. विठाला 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 टाळे 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 विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायाने सुद्धा या सुखाचा ज्यावेळी शोध घेतला त्यांनी अंतिम ध्येय शोधलं सुखाचं तर इथपर्यंत येऊन पोहोचले महाराज. दर्शनाला देवाच्या गेले आणि एक इच्छा आहे म्हणले देवा बोलून दाखवू का. बोला ना म्हणले महाराज. तुम्ही खूप दिवस झाला मला आग्रह तुम्हाला काय पाहिजे ते मी द्यायला समर्थ आहे. तुम्ही एकदा बोलून दाखवा एक वाच्यता तर करा. समर्थ आहे तुमची इच्छा आहे. मला नेहमी वारंवार तुम्ही म्हणत असता की तुम्हाला काय पाहिजे मी द्यायला समर्थ आहे. असं करा ना देवा का मला वैष्णवाचा सहवास पाहिजे म्हणलं. देवाने विचारलं का हो महाराज एवढं काय दडले तिथं. त्यावेळी तुकोबाराने जे उत्तर दिले ते आपल्या पहिल्या चरणामध्ये. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संगते सुख वाटे जीवा. वैष्णवा संगते सुख वाटे जीवा. वैष्णवा संगते सुख वाटे वैष्णवा संगते सुख वाटे आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपली आठवडे. गायनाचे उडे आपली आठवडे आणि कमी देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. वैष्णवाचा सहवास पाहिजे म्हणले. तर कोणी हेतून मागितला तो आपण मुद्दा नंतर हाताळू. पण वैष्णव म्हणजे कोण. वैष्णव शब्दाची व्याख्या काय. देवपंचायतने आपल्या शास्त्रामध्ये गणपती शक्ती सूर्य शिव आणि विष्णू 5 देवता प्रमुख आहेत. गणपती शक्ती सूर्य शिव आणि विष्णू. गणपतीच्या भक्ताला गणपत्य म्हणतात. सूर्याच्या भक्ताला सौर म्हणतात. शिवाच्या भक्ताला शक्तीच्या भक्ताला शाक्त म्हणतात. शिवाच्या भक्ताला शैव म्हणतात आणि विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हणतात. वैष्णव म्हणजे काय हे सोपा अर्थ आहे त्याचा. विष्णूचे जे भक्त आहेत त्यांचं नाव वैष्णव. किंवा अजून स्पष्ट जर व्याख्या सांगायची झाली तर ती असेल ज्यांचं अंतःकरणातून भगवान विष्णूवर प्रेम आहे त्यांना काय म्हणावं. वैष्णव तो मनोदया अवघी देवावरी माया. अवघी देवावरी माया. वैष्णव तो मनोदया अवघी देवावरी माया. वैष्णव तो अवघी देवावरी माया. अवघी देवावरी माया. देवावरी माया. वैष्णव तो मनोजया अवघी देवावरी माया. त्यांना वैष्णव म्हणतो. खऱ्या अर्थानं आपण वैष्णव म्हणून घेतो पण अजून त्या व्याख्या अजून आपल्या परिपूर्ण जीवनात रुजू झाल्या नाहीत.
वैष्णवाच्या काही व्याख्या सांगितल्या तर शास्त्राने अशी पण एक व्याख्या केलेली आहे. वैष्णव म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये काही साधना सांगितल्या, काही उपासना सांगितल्या, काही उपवास सांगितले. त्याच्यापैकी प्रमुख उपवास आहेत 24 एकादशी. किती? 24 आणि 5 पारणे. नरसिंह जयंती, वामन जयंती, कृष्णाष्टमी, रामनवमी आणि महाशिवरात्र. 20 आणि 9 किती झाले? 29. 29. 29 व्रत जो कोणी धारण करतो, विष्णव नाम वैष्णव. विठाला 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 विठाला. त्याच्या वैष्णवाच्या अंतर्लक्षणा बहिर्लक्षणा सांगितले शास्त्रकार. ओळखायचे कशी? ओळखायचे कशी? वैष्णवाच्या बहिर्लक्षणेमध्ये महाराजांनी सिद्धांत मांडलेला आहे. गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा. काय काय पाहिजे डोक्याला? गोपीचंदनाचा गंध असावा. गळ्यामध्ये कोणती माळा असावी? तुळशीची माळा असावी. त्या कपड्याच्या बाबतीमध्ये फार अवघड आहे सांगणं बी. विठाला विठाला गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा, हार मिरवती गळा. काय आमच्या खेळ्यामध्ये काही वर्णन आलेले. वैष्णवाचं बहिर्लक्षण काय? मोठे महाराज म्हणायचे मोठा गंध असला पाहिजे. सकाळी असा वारकरी मोठा गंध लावून निघाला गोपीचंदनाचा, काळ घाबरतो म्हणायची त्याला. काळ कोण घाबरतो? कापे जेतया भेन करी काळ, कापे जेतया भेन कंठी शोभे मारा, कापे जे करी काळ, तया भेने तया भेने तया भेने. ऊर्ध्वपुंड्र भार कंठी शोभे माळ, कापिजे कळकाळ तया भेने. मोठा गंध असावा. गंध लावायची लाज वाटायली आजकाल. रामकृष्ण. लाजच वाटायची. पण फार फायद्याचा आहे बरं. फार फायद्याचा आहे गंध. एक जणाला वैष्णव व्हायचं होतं, पण नियमावली जरा कठीण जात्यात म्हणलं. थोडे शिथिल करता का म्हणजे नियमावली तुमच्या? शिथिल. ज्या सद्गुरूनं माळ घातली, तू काय करतो म्हणले? एक वारी करणार. आपल्याच्यानं होत नाही बाबा. घर सोडून जाणं शक्यच नाही. करतो काय? दररोज मारुतीरायाचं दर्शन घेतो का? तेही कठीण आहे म्हणले. 1000 जप करतो का? 1000. रामकृष्ण. असं अवघडात पाडू नका म्हणलं. नाही ते तुमची माळ घ्यावं म्हणलं. काय काम करतो सांग ना. काहीतरी नियम केल्याशिवाय तुला ही मला दीक्षा देता येणार नाही. काय करतोस? तुझ्या शेजारी वगैरे कोणी राहतात? कुंभाराचं घर आहे म्हणला माझ्या शेजारी. मोठाच्या मोठा गंध लावतो म्हणला. तू वारकरी वैष्णव, त्याचा गंध पाहिल्याशिवाय चहा सुद्धा घेणार नाही म्हणलो. चल म्हणले तेच नियम कर. चल. ते नियम आयुष्यात कधी मोडायचा झालं मग ती काय म्हणा. मी दुकान उघडलं की ती आपलं माती आणायला निघते, पाहायला मिळलं की झालं म्हणले. कुठं जाणं नको, येणं नको. दुकान उघडणं आणि त्यानं घराच्या बाहेर निघणं एकच होते म्हणले. कुठं जायचं नाही. एवढा नियम तुमचा मी चोखपणे पार पाडील, जतन करील. ठीक आहे म्हणजे दररोजच दुकान उघडायचं, नमस्कार करायचं, राम 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 राम. त्या कुंभाराला वाटायचं हे मला रोज राम राम.
मोठा गंध लावायचा त्या कुंभाराला. एके दिवशी कुंभार घाईघाईने गेले गाढव घेऊन माती आणण्याकरता. याने दुकान उघडलं, गायब तो कुंभार. आपला नियम आहे काय सुद्धा घ्यायचा नाही, चहा सुद्धा घ्यायचा नाही. घरी जाऊन विचारलं कुठे गेले ते दादा, म्हणले माती आणायला आज लवकर गेले. काय फजिती आहे म्हणली, इथं माझा चहा थंड व्हायला आहे. आता आपण आपल्या गुरुला वचन दिलेलं आहे काय घ्यायचं, चहा घ्यायचा, पण कधी गंध पाहिल्याशिवाय. तोपर्यंत कुंभाराने माती खोदायला चालू केलेली. बरीचशी माती खोदणं झाली, तेवढ्यात हा गेला तिथं गंध पाहिला. कोणीच नाही, दोघच सकाळचे 6 वाजलेले. मोठा गंध जवळ गेल्यावर असा 10 फुटावर 5 फुटावर गेल्यावर यांनी या सावकाराने पाहिला बरं निघालो म्हणलं. तो जो कुंभार होता म्हणला अर्ध घेऊन, अर्ध काय घेऊन, अर्ध घेऊन आपण गावात कशाला करता इकडे या. ते म्हणले काय, इकडे तर या. ते खोदता खोदता सोन्याच्या मोहराने भरलेला हांडा सापडला होता त्या कुंभाराला. काय सापडला, सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा सापडलेला. याने काय पाहिलं होतं या सावकाराने, गंध पाहिला, फक्त गंध पाहिला. आणि पाहायला येतो आता एवढं म्हणल्यावर तो कुंभार दादा म्हणतो 50% घेऊ ना, 50-50 करू ना, गोंधळ कशाला करता. सावकार जवळ गेल्यावर पाहिलं तर खरंच ती अर्ध सोनं करून घरी आल्यावर सावकार मनातल्या मनात विचारू करू लागली, फक्त गंधच पाहिलाय, अर्धा हंडा मिळालाय आणि लावल्यावर विठाला विठाला गौण आहे. तो विषय मला पण जास्त हाताळायचा नाही आणि तो आमचा उद्योगही नाही तसा. मला सिद्धांताकडे यायचे. बहिर्लक्षणा वैष्णवाची, अंतर्लक्षणा काय, हृदयी कळवळा वैष्णवाचा. या लक्षणेनं ज्यांचं जीवन परिपूर्ण असं बांधलं गेलेलं आहे ते वैष्णव आहेत. वैष्णव शब्दाचा अर्थ जे विष्णूचे दास आहेत, सेवक आहेत, किंबहुना संत म्हणलं तरी चालेल. विठाला विठाला. आणि म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. देवा आम्हाला वैष्णवाचा सहवास पाहिजे. का हो, सुख वाटे जीवा, त्यांच्या सहवासामध्ये हा जीव सुखी होतो. बसलेली मंडळी राजधानीतले आमच्या म्हणत असतील, देवाच्या समोर उभे राहिलेले जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या सहवासाऐवजी वैष्णवाचा सहवास का मागतात. देवाचा अवमान नाही का, तो अवमान नव्हे, त्यातले काही सिद्धांत ठरलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराने देवाचा ज्यावेळी सखोल अभ्यास केला त्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं देव सुद्धा प्रॉपरचा मृत्यू लोकातला नाही. भगवंताचा प्रॉपर पत्ता आहे वैकुंठ. मग मृत्यू लोकामध्ये येण्या पाठीमागचा उद्देश काय, या सुखा कारणे देव एढावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य ते वैष्णव सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. वैष्णव सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे सदनी राहिला.
आवला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आपल्या या कार्यक्रमामध्ये आमचे शास्त्रीजी महाराज यांचे आगमन झालेलं आहे. विषय असा सुरू आहे, महाराजांनी ज्यावेळी देवाचं संशोधन केलं, देव हा प्रॉपरचा इथला नाही आहे, देवाचा प्रॉपर पत्ता आहे वैकुंठ. इथे येण्याचा उद्देश काय आहे? कोण्या हेतून देव इथं आले, कशासाठी आले? फक्त वैष्णवाच्या सहवासासाठी. या सुखा कारणे देव वेडावला, ओ वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. मला तर कधी कधी असं कुतूहल वाटतंय, देवाला सुविधा वैकुंठामध्ये जास्त का मृत्यू लोकात जास्त? सुविधा म्हणून सुख नाही, सुविधा. देवाला सुविधा कुठे मिळल्या असतील जास्त? वैकुंठात का मृत्यू लोकात? ज्या दिवशी देव इथे आले ना पंढरपूरला, वाळवंटात उभे होते. त्या रेतीचा असा स्वभाव आहे, उन्हाळ्यामध्ये थंडगार लागती नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम लागते. बरोबर आहे. आणि आज त्या स्वभाव असा रेतीचा, उन्हाळ्यामध्ये पाय ठेवू देत नाही, इतकी ती तापते, आणि हिवाळ्यामध्ये थंड पडते. कोणत्याही ऋतूमध्ये जर देव आले असतील, कोणत्याही ऋतूत येऊ द्या हो, निदान कोणत्याही ऋतूत जरी आले तरी पायाला हानिकारकच. एवढ्या गैरसोयीमध्ये सुद्धा माझा भगवान पांडुरंग परमात्मा ज्यावेळी तिथं आला, खरं सांगा बरं, सुविधेचा विचार केला का? सहज एकदा फक्त वाच्यता केली, पुंडलिकराय लोक माझ्या माग लागतात, मी स्वप्नात जात नाही त्यांच्या. योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगीशी नताती साधन कपाटी, परिणाही भेटी ध्यानी मनी. त्यांच्या ध्यानात मनात मी जात नाही हो, एवढा मी दुर्लभ आहे. आणि मी तुमच्या मागे लागलोय, बाहेर तर या, विचारपूस तर करा कोणत्या गावचे. पुंडलिकराय म्हटले, आलो असतो देवा, माझ्या आई वडिलाची झोप मोडेल, तुमचा अवमान करतोय असं समजू नका, पण माझी काय सुविधा, इथं पायाला थंड लागतंय, एवढी सोय करू शकतो म्हणले मी. एवढी ही वीट घ्या, आणि त्याच्यावर कारे प्रेमे मातलाशी उभे केले, तेवढी वीट दिली. विठेवर भगवान परमात्मा आमचा विराजमान झाला. मला विचारायचं तुम्हाला, पुंडलिके वीट फेकिली, पुंडलिके वीट फेकिली, ती देवाचे चरणाशी लागली. क्या बात, ती देवाचे चरणाशी लागली. देवे पूजा मानली एक भावे. क्या बात, देवे पूजा मानली एक भावे. लागली हो पायाला ती पूजा समजून तिचा स्वीकार केला, आणि देव विठेवर उभे राहिले. सुविधेचा विचार नाही, सुखाचा विचार. विठाला विठाला देवाला सुविधा कमी नव्हत्या महाराज. देव जिथं पहुडलेले होते, ती जी गादी होती ना, गादी, मला वाटतं इथं कोणालाच नसेल ती. ते मार्केटमध्ये त्या गाद्याचं अजून काय नाव आलं, देवाला पहुडण्यासाठी जी गादी होती ती औरंगाबाद मध्ये केवढाही जरी श्रीमंत माणूस असला, मला वाटत नाही की तो वापरीत असेल म्हणून. कोणी आहे तसं तुमच्या इथे? कारण एवढी स्मूथ होती. काही काही गाद्याची जाहिराती येतात, पडले की डोळा लागतो. मी गैरसमज आहे ती, डोळा लागत नाही. इतकेच पैसे गेले म्हणून काही काही लोक त्या गादीवर उठ उठ बसू लागले. एवढे पैसे, 40,000. भगवंताने जी वापरलेली गादी होती, त्या मार्केटमध्ये तुमच्या ब्रँड अजून उपलब्ध नाही. राजधानी असली तर काय होतंय.
हो, कोणती गादी होती? भगवंताने जी वापरलेली गादी ती शेषशय्या आहे. शेष किती स्मूथ होती. सापाला हात लावून बघितला बघा ना झोपून एकदा. पण माझं नाव घेऊ नका. विठाला विठाला पण तेवढ्याही ते सर्वस्व सोडलं. वैष्णव सदन आवडले वैष्णव सदन नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैकुंठ सदन आवडेले वैष्णव सदन नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. जिथं देव पोहडली होती ना तिथं शेवेला कोण होतं? शेषशय्येवर शेवेला कोण होतं? जी सर्वस्व करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा पाय धुवावयाच्या देवा पात्र झाली. कोण होती सेवेला? जगत जिच्या मागं लागले ती प्रभूच्या मागं लागली होती. माझ्या जगत कशाच्या मागे आहे? पैसा मारो परमेश्वर. विठाला 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 जगत लक्ष्मीच्या मागं लागले, पैशाच्या मागं लागले. पण ती जन्माला आलीच फक्त कोणासाठी? पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुलती. ती देवाची चरणाची दासी म्हणून स्वतःला स्वीकारते. दासी आहे. एवढ्या सोयी सुविधा होत्या एवढ्या, पण सोडल्या देवानं त्या सुविधा. आणि इथं आला वैष्णव सदन आवडले. जास्त काय सांगावं. मी या परिसरामध्ये आलो की मला नाथ महाराज पुढे दिसतात. मला एवढंच कळते. या परिसरात आल्यावर मला कोण दिसतंय आणि म्हणून मी कुणीकडे वळवून तिथं जातोच. त्याच्याशिवाय परभणीला परत जात तिथं जाणार म्हणजे जाणार. विठाला विठाला नाथरायाचं वर्णन केल्याशिवाय माझी वारी पूर्ण होत नाही. म्हणून मी हे विषय मुद्दाम वळवून आणतो. औरंगाबादला आलो नाही मी असं समजतो. मी पैठणच्या वारीला आलोय. एका एका वैष्णवाच्या घरी माझ्या परमात्म्याने 36 वर्ष काम केलं. नाथांच्या घरी देवानं राहावं. काय अजून सांगू त्या वैष्णवाचा महिमा. विठाला विठाला आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. कावडीनं माझ्या परमात्म्यानं नाथाच्या घरी काम करावं. श्रीखंडा चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तीरी धूतसे श्रीखंडा चंदन उगाळोनी करी. देवानं नाथबाबाला चंदन उगाळून द्यायचं. कोणाला लावायला? कोणाला लावायला? त्याचेच कपडे त्यानं धुवायला न्यावं. वस्ते गंगा तिरी धुतसे. श्रीखंडाच्या रूपात देव नाथाच्या घरी राबले.
12 वर्षे एका जागी सेवा करावी, हातात पडेल ते काम करावं. नाथ महाराजाला एकटं कधी पडू दिलं नाही. कारण ग्रस्त आश्रमामध्ये मुलं हाताला आले की पिता एकटा पडत असतो. म्हणून त्यांनी मुलापेक्षा असा एखादा जीवलग जिव्हाळ्याचा, आपल्यापेक्षा वयानं कमी असा एखादा मित्र करत जा, मन मोकळं करायला. हे जे सिनियर लोक आहेत ना, रिटायर झाले की खचतात. ते खचायचं कारण काय, तर स्टाफ संपतो आणि घरचे जे असतात ना फक्त 1 तारखेची वाट पाहत असतात. आता ह्याची 1 तारीखच संपली ना. 1 तारीख जवळ आली की चहा करू का, कॉफी करू का, तुम्ही जेवले नाहीत थोडस पोहे करू का, उपमा करू का, थोडं थांब, रिटायर होऊ दे. खचतेत माणसं. मला वाटतंय माणूस शब्दानं खचतो बघा. ज्या स्त्रिया खोचक शब्दानं पुरुषाला बोलतात, पतीला बोलतात, त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये ते कशातच सक्सेस राहणार नाहीत. कशातच. चूक झाली असेल ना, रागवा तुम्ही, तुम्हाला अधिकार आहे. पण उपहासात्मक आपल्या पतीची तुम्ही अशी छळना करू नका. या कीर्तनामधलं माझं सगळं सोडून द्या, मला कळतच नाही काय, मला कशामुळे आणले मला समजलं. इथपर्यंत यायची आमची कॅपॅसिटीच नाही. पण आता एखादं कसं, एखादं नंबर लागत आहे तर लागत आहे तसं. खोचक शब्दामध्ये बोलू नका. माझा व्यक्तिगत सर्वे, ज्या आत्महत्या झाल्यात, बळीराजाच्या आत्महत्या झाल्या, कर्जानं तर निश्चितच झाल्यात, पण पोषक वातावरण नसल्यामुळे सुद्धा माग आड आणि पुढं, ते कारण आहे. ते कारण आहे. त्याच्या उमेदीच्या काळामध्ये तो व्यवहार करतो, चुकतो. हो, मनुष्य चुकीचा पुतळा आहे. आम्ही बोलत नाही एखाद्या वेळेस काय, आमचे चुकीचे शब्द जातात, बोलत आम्ही स्वरातून जातो. त्याचं काय असते, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यातलं काय नाही. व्यवहार चुकला की त्याचं जे कर्ज आहे ते थोडस कठीण जाते. योगायोगानं याचं वय संपते आणि संपूर्ण जबाबदारी मुलगा घेतो. मग मुलानं काही कर्तृत्व केलं, त्याचं चुकतंय, मग त्याचं कर्ज भरावं का वडिलांनी चुकीचे व्यवहार करून ठेवले ते कर्ज भरावं, असे त्याच्याकडे ज्यावेळी 2 प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस तो सरळ आईकडे येतो. आई, मी आता काय करू, बाबांनी असं करून ठेवलंय का, मी काय करू. त्यावेळेस आई मुलाची बाजू घेते. अरे तुला आत्ताच, तुला तर कळतंय, हे मी 40 वर्षापासून सोचते, यांचं नाही. ज्या दिवशी याचं म्हणतंय त्यावेळेस तो माणूस आतून पोकळा असा खचून जातो, संपतो तो माणूस. निर्जीव लाकूड कसं असते, असं आतून पोखळ झालेलं तसं होतो. या शब्दापेक्षा मरण पत्करलेलं बरं असं त्याला वाटतंय. आता काय करावं, आता मी काय करू, असं उलट करून ठेवलंय. त्यावेळेस ज्यावेळी ती नवऱ्याची बाजू घ्यायची त्यावेळी ती मुलाच्या बाजूने जाते. कारण तिच्या लक्षात येते आता हे पिकलेलं पान आहे, हे आज न उद्या. मग आपल्याला आता कोणाच्या आश्रयानं राहायचंय, मग आता कोणाला मतदान करावं. पण जर खरंच कुंकू लावत असशील ना त्याच्या नावानं, हे कुंकू लावत असशील ना, त्यावेळेस तुझ्या त्या कुंकवाला तुझ्या मदतीची गरज आहे. ए बाळ, तू चुकतोस. तुझ्या बापाने 3 मुलीचे लग्न केलेत. 1 गुंठाभर जमीन नव्हती, 11 एकर जमीन केली. हे जे राहतोस ना तू, हे 2 मजली तुझ्या बापाने बांधलेलं आहे. याच्यामध्ये 2-3 लाख कमी जास्त होऊ शकते कर्जाच. हे विसरलास का? अशी त्याला आशा असते कोण बोलल म्हणून. इकडे तोंड करून बोलतो, आपली ताकद होई ना इकडे तोंड करून. पण तशा शब्दाऐवजी ही माय माऊली तिथं चुकते आणि मुलाची बाजू घेते. त्यावेळेस त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा माझा व्यक्तिगत सर्वे. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, मायमावल्या जेवढ्या आल्यात ना, चुकला असेल तर नवऱ्याला निश्चित दार लावून मध्ये 2 शिव्या द्या, पण समाजासमोर असं करू नका. विठाला विठाला
नाथ महाराज खचले. 62 वय महाराजाचं झालेलं. महाराजाच्या हाताला थरकाप सुटलेला. योगायोगानं संतती काशीला जाऊन पंडित पदवी कमवून आलेली. सामान्य नव्हती नाथांची संतती. काशीला जाऊन पंडित पदवी कमवून आलेली संतती योगायोगानं व्यवहारात चुकली. वडिलाशी कसा व्यवहार करावा थोडस चूक झालं. लय चूक काढायला मी काही शहाणा नाही. उपहासात्मक शब्दात ते बोलायचे. बाबा राहिलेले रामायण कोण लिहिल? नाथांचा हात चळचळ कापायचा. त्यांना असं वाटायचं की नाथ महाराज म्हणतील हरी पंडित, अरे तुझ्याशिवाय कोण आहे रे बाबा, आता मला तुझ्याशिवाय कोण आहे. पण योगायोगाने नाथ महाराजाच्या घरी फक्त गोड खायला लकलेला माणूस. पुरणपोळी कधी होती तेवढी खाणं आपलं वडाखाली जाऊन झोपणं एवढंच काम ज्यांच्याकडे होतं. ते गावबा महाराज पुढे आले. नाथांच्या तोंडातून शब्द गेला, हरी पंडित तुझ्या पाया पडायचं नाही, माझा गावबा लिहीन म्हणल्याबरोबर कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदवी बैसविले. उर्वरित रामायणाचा भाग नाथ महाराजाचा गावबा महाराजानं पूर्ण केला. अशा पडत्या काळात, अशा वृद्धप काळामध्ये जे समर्थपणे जर साथ कोणी दिली असेल नाथ महाराजाला, कोणी साथ दिली? कोणी दिली? श्रीखंड्यानं. नाथ महाराज एखादे निवांत बसले, चिंता करायची. चिंता पाठ खाजवायचा देव पाठ. पण नेमकं कसं आहे माहितीये का, जिथं खाजवायली का तिथंच खाजवायचं. बरं काही नाही का तुम्ही? नाथ महाराज म्हणजे श्रीखंड्या म्हणजे जी हे इथं पाठ खाजवते, तुला कसं कळलं रे? आपलं सहज म्हणला, तसं काय नाही. आता मला एक कळत नाही, न सांगता तुम्हा कळो ते अंतर, विश्वंभर परिहार चिन लगे. कोणाच्या मनात काय चाललंय हे कोणाला कळतंय? नाथांच्या. नेमकं नाथ महाराजांच्या बाबतीत कसं व्हायचं, आता पाणी प्यावं असं मनात आलं की श्रीखंडीनं असा तांब्या द्यायचा. देव म्हणा, नाथ महाराज म्हणायचे श्रीखंड्या म्हणली जी तुला मला तहान लागली कसं कळालं रे? नाही आपलं उगा म्हणले, रोजच्या टायमाप्रमाणे दिलंय. नाही नाही म्हणले. एक दिवस नाथांच्या लक्षात आलं, मला मनात आलेली गोष्ट याला कळती म्हणजे हे कोणीतरी. पण पुन्हा वाटायचं नाही नाही आपला श्रीखंड्या आहे. हरिपंडिताचा व्यवहार कधी कधी श्रीखंड्या सोबत चुकीचा झालेला नाथांनी पाहायचा. पण डबडब पाण्यानं डोळे भरायचे. नाथ महाराजांनी सहन करायचं. त्यावेळी श्रीखंड्या म्हणायचा, नाथ महाराज तुम्ही मनावर घेऊ नका बरं हरिपंडिताच, होत असतंय, अज्ञानी आहे, पण मी सहन करतो बरं तुमच्यासाठी, तुम्ही मनात घ्यायचं नाही, आमचं काय होईल काय ठेवील. पण एके दिवशी नाथ महाराज म्हणले श्रीखंड्या म्हणली जी माझ्या पश्चात तुझं कसं होईल रे? नाथ महाराज त्याचा काय विचार आहे, तुम्ही आपलं आता काही काढू नका, या अशा अपशब्द बोलू नका, मला बरं वाटत नाहीत. पण मला असं वाटतंय म्हणले माझ्या पश्चात तुझं काही होण्यापेक्षा तुझं लग्नच करून द्यावं, खाशील तरी कुठं काही काम करून. तुम्हाला कळलं तसं करा म्हणले महाराज. मला काय कळाले त्याच्यातलं म्हणजे मुगा ना. दुसऱ्या दिवशी नाथांना साक्षात्कार झाला. हा श्रीखंड्या म्हणजे सामान्य नाही. श्रीखंड्या म्हणजे कोण आहे? प्रत्यक्ष पंढरपूरचा पांडुरंग आहे. नाथ महाराजाच्या डोळ्याला धारा लागल्या, देवा मी तुमच्यासोबत कसा व्यवहार केला, तुम्ही माझ्यासोबत कामं केले, माझ्या घरी कामं केले, आता नका करू, तुम्ही जा, हे बरं वाटत नाही. त्यावेळेस देव म्हणू लागले, महाराज मला कोणीच नाही या जगात, तुमच्या एवढं जवळचं कोण नाही, मी जाऊ कुठं? बरं गेलो असतो, तुम्ही ते काल म्हणले होते तेवढं तर करून द्या ना, भाकरीची सोय. नाथ महाराज रडायला लागले, देवा चुकलं माझं, मला माफ करा, तुम्ही जा. त्यावेळेस देवाच्या डोळ्याला धारा लागल्या, नाथा एवढं जीव लावणार आतापर्यंत कोणी भेटलं नाही हो, मी कुठं जाऊ? नाही देवा बरं वाटत नाही, तुम्ही जा, असं वाट लावलं देवाला. कदाचित नाथ महाराजाला वाटलं आता देव गेले असतील. देव दुसऱ्या रस्त्यानं हळूच घरात येऊन बसले. जरी देव नेवोनी भातीला बाहेरी परतोनी पाहे तव घरा भीतरी, परतोनी पाहे तव घरा भीतरी. जरी देव तबडोनी हातीला गोळी
परतून पाहे तव धरा भितरे हे परतोनी पाहे तव घरा भितरी देव मने माझे पुरतसे तोड संगतिया गोड वैष्णवाची देव मने माझे पुरतसे संगतिया गोड या वैष्णवाची कीर्तनाची देवा आवड ही मोठी एका जनार्दनी देवे घातिली मिठी कीर्तनाची देवा आवड नाही सुविधेमुळे नाही सुखामुळे विठाला विठाला सुविधा माणसं पाहतात काय पाहतात माणसं सुविधा पाहतात वस्तू पाहतात पदार्थ पाहतात हा तसं काही पाहत नाही फक्त सुख पाहतो मला वाटते पदार्थावर पैशावर सुविधेवर जर देव आपलासा झाला असताना मोठ्या माणसाने गरीबाच्या हातीच लागू दिलं नसतं त्यानं काय केलं नव्हतं काय केलं नसतं त्या मोठ्या माणसाने पण देवाने तेवढं ते पथ्य राखलं म्हणून बरं झालं विठाला विठाला देव पदार्थावर पैशावर सुविधावर तसं तर मग किती वेळेस म्हणला होता दुर्योधन ए कृष्णा येतो का जेवायला तू पागल होशील चांदीचे पाट आहेत सोन्याचे ताट आहेत आणि काय वाढले पिठलं भाकर काय वाढली पंचपक्वान्ने तू एक एक पदार्थ पाहशील ना येडा होशील येडा देव मनातल्या मनात लागले हसायला हमारी बिल्ली हम कुछ म्याव अरे सृष्टीच माझी आहे मलाच देव म्हणले आलो असतो दुर्योधना पण मला विदुर काकाच्या घरी आमंत्रण मला तुम्हाला विचारायचे चांदीची पाट होती सोन्याचे ताट होते देवाच्या सोबत एक देवाचाच ग्रस्त घरचा चुलत भाऊ एक होता उद्धव ब्रह्मज्ञानी होते बर ते म्हणले काय येडा आहे आमचा भाऊ भरल्या ताटाला लाथ मारून चाललाय काय खाते कोणास ठाऊक मला तिकडे उद्धवाच्या मनात आल्याबरोबर भगवंत म्हणू लागले उद्धवा ताट भरलेलं आहे रे पण याची भावना नाही आपल्यावर कसं असते सांगा तुम्हाला काही काही माणसं जीव घालते तो पण बोलते तर चुकीचं रामकृष्ण हरे रामकृष्ण जीव फार घालते येता का घ्या फिरतेत ना ते तसे मध्ये 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 काय घेता काय घेता काय घेता आणि पुन्हा एखाद्याला विचारतात कस काय श्रीखंड ते म्हणणार खाणार नंबर एक खायचंय ना कस काय वाटलं जेवण नंबर एक अशी क्वालिटी ते हा 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 काय तूप खाणं झालं ना आता हात मिठानं आता धुवायचा तुपाचा म्हणल्यावर कशाने धुवा लागतो आणि नंतर त्याला विचारलं कस काय त्याने म्हणला नंबर एक तुमच्या बापाला कधी मिळालं का म्हणला असं आता कसं करावं नाही का बोट घालून भडभड त्याच्या बाहेर समोर उलटी करावं काय उपयोग आहे भगवान म्हणू लागले उद्धवा याचे पदार्थ भरपूर आहेत रे पण आपल्यावर भावना नाही चल तुला दाखवतो काय आहेत बडे बडे मंदिर कौन काम के भाव अगर नहीं पावे उद्धव जी चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे उद्धव जी चल बड़े बड़े मंदिर कौन काम के भाव अगर नहीं पावे चल विदुरा घर जावे उद्धव जी पदार्थ नाही बरं तिथं काहीच नाही देवाला बसायला विदुर काकाच्या घरी एकच पाठ होता पाटाला किती पाय असतात ज्याचं लग्न झालं नाही त्यानं बोलायचं नाही लग्नवाल्याला विचारायला पाटाला किती पाय असतात बरं जाऊ द्या चौरंगाला किती पाय असतात चार आता सांगा पाटाला किती असतात शाबास लग्न नसून
लग्न झालेले चुकायले चौरंगाला म्हटलं की 4 आणि पाटाला 2च तरी 4 म्हणाले. खाली बघितलंच नाही त्याच्या पायाकडे, पाटाच्या खाली बघितलंच नाही. हिच्याच नादात आहे ते. पाटाकडे बघ की, हिच्याच नादात. ब्राह्मणालाच एक जण माझ्या देखत म्हणून लागलं, ते खाली धरतीचा काय अंतरपट. ब्राह्मण म्हणला ते बरं दिसत नाही, ते ना अशी नोट काढली 500ची. काय करायचं, तुझीच बायको आहे, मला काय काय बघू नको म्हणला. 10-5 मिनिटं तुझं काय बिघडायला का म्हणला. पाटाला 2च पाय. पण कौतुकाची गोष्ट सांगेन, विदुर काकाच्या घरी पाटाला 1च पाय होता. तो पाठ बसायला टाकलाय आमच्या भगवंताला. पण माझ्या काकाची पत्नी जी आहे, धर्मपत्नी आहे, देवभान विसरली. देवाला बसू द्यावं तर आपणच जाऊन बसली, देव भोयला बसली. काय द्यावं देवाला परिहार म्हणून, पूजा उपचार म्हणून 1 केळाचं डझन होतं. 1 फणी त्यातली काढली, 1 केळी सोडली. गाभा देवाला द्यावं आणि ते प्रसाद आहे, टरपल फेकून देऊ नये, आपण ते प्रसाद म्हणून खावं असं मनात निर्णय घेतला. नेमका हातच लक्षात आला नाही कोणता कोणीकडे जायचं. गाभा तोंडात गेला आणि टरपल देवाकडे दिली. उद्धव उभाच होता तसा. आणि ते टरपल ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण खाऊ लागले, उद्धवाच्या डोळ्याला धारा लागल्या. येडा नाही म्हणले आमचा भाऊ, मला वाटलं होतं येडा असेल, मला आता कळलंय. विठाला विठाला सुविधा नाहीत हो तिथं, सुविधा नाहीत. विदुर काका आले आणि विदुर काकाने हे प्रसंग पाहिला. अरे येडीस का तुला समजत नाही का म्हणली, माझ्या लक्षात नाही आलं हो. आणि मग विदुर काकाला देव म्हणू लागले, काका आम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही हो. त्याला काय वेळ आहे म्हणली. विदुर काकानं असं पाहिल्याबरोबर बाईनं अशी मान हलविली. महाराज यालाच ग्रस्त आश्रम म्हणतात. एवढंच ऐका तुम्ही माझं. मग असं एक ऐकायचं, दार लावून काय असतं तर मध्ये, बाहेर नाही. आणि दुसरं हे काय ऐकायचं, ग्रस्त आश्रमामध्ये राहत असताना पतीने एखादा निर्णय घेतला, त्या निर्णयात सहमत राहायचं. नसाल सहमत तेवढ्या पुरतं तरी सहमत. विदुर काकानं पाहिलं त्यावेळेस त्या काकाच्या पत्नीने सांगितलं, आहे ना सगळे नवरा बायकोच त्याला म्हणतात. डोळ्यावरच एकमेकाची भाषा कळती, नाही तर बाकी ऍडजस्टमेंट आहे. मग ती आपलं आरडायले, ती आपली ती पुढे चालली, त्याला काय अर्थ. डोळ्यावरच कळलं पाहिजे. काकानं पाहिलं आणि तिनं तिकडून मान होकारार्थी हलविली. आहे काय होतं यायच्या घरी. दरदरी तपान्या माझी रांधियल्या कन्या, काही नव्हतं. आणि मग तशा अवस्थेमध्ये त्या देवानं विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदू झाला, तृप्त झाला परमात्मा. 2 हातापेक्षा चतुर्भुज झाला. 2 हातानं आवरल्या आणि 2 हातानं सेवन केलंय. सुविधेवर देव आमचा फिदा होत नाही, मोहित होत नाही. फक्त त्या वैष्णवाच्या सहवासात तो आपल्याला आनंद स्वतःचा मानून घेतो. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायानं ज्यावेळी देवाचं संशोधन केलं, त्यावेळी त्यांनी असा अहवाल देवाच्या समोर सादर केला की प्रभू तुम्ही सुद्धा वैष्णवाच्या सहवासात आनंदी होताय ना, मग मला पण तेच पाहिजे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. विठाला विठाला एकमेव वैष्णव अशी येते या भूतलावर. वैष्णवामध्ये वैष्णवाच्या सहवासात देवही सुखी, वैष्णवाच्या सहवासात दानवही सुखी, वैष्णवाच्या सहवासात मानवही सुखी. विठाला विठाला सर्वांना कथा भाग माहित आहे. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, त्याशीही तुझे भजन रुचे, विषमत्व साचे तुझ नाही. कोणाचं कौतुक आहे? हिरण्यकश्यपूच. त्याच्या राज्यामध्ये कायदा होता, देवाचं नाव घ्यायला बंदी होती. आपल्याकडे नाही का गुटखा बंदी वगैरे असते, आपलं काही नाही, कधी काही चालतंय. बंदी करणारे तेच, बंदी उठवणारे तेच.
मी करतो मारल्यावानी, तू कर रडल्यावानी, असं चालू आहे ते. उलट आपल्याकडे बंदी ज्या गोष्टीवर घातली का नाही ते जास्त मिळते. कोणीकडून काय दुर्बुद्धी आहे कोणाला ठाव. विठाला विठाला अवघड आहे. एक जणांना बंदी घालायची, दुसऱ्यानं बंदी उठवायची, ते काही मला बोलायचा विषय नाही, मला आवडत नाही ते. हिरण्यकश्यपूचा राज्यामध्ये कायदा होता, देवाचं नाव घेऊ द्यायचं नाही, पण त्यानं केलेला कायदा त्यानेच मोडला. काय केला? त्याच्या राज्यामध्ये ज्या दिवशी देवर्षी नारद आले, तो हिरण्यकश्यपू देवर्षी नारदाची पाद्यपूजा करायचा आणि आपल्या सिंहासनावर नेऊन बसवायचा. म्हणजे राक्षसही वैष्णवाच्या सहवासामध्ये आनंद मानायचे, देवही वैष्णवाच्या सहवासात आनंदी व्हायचे. आता तिसरा मुद्दा राहिला तो म्हणजे मानवाचा. जी लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याच्या खऱ्या अनुभवाचे त्यांच्या लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? तो ज्ञानदेवा वैष्णव मोठा, ध्रुवपदाच्या बाबतीत संभ्रमच. माऊली 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 महाराज वारकरी ज्या वेळेस निघतात ना महाराज, ते समारोपाच्या दिवस तुम्ही पहा एकमेकाला कशी गळा भेटतात, किती रडतात महाराज. काय आनंद आहे तुम्हाला काय सांगावं, गेल्यावर कळल. साखर खाऊन पाहावं लागती. कशी खाऊन पाहून नाही, कशी करावं लागती, खावं लागते. त्याची चव चाखल्याशिवाय कळत नाही. ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये वैष्णवाच्या सहवासामध्ये काय आनंद जातो, कसा आनंद दिवस जाय, सुखाचा दिवस जातो. वैष्णवाच्या सहवासामध्ये देवालाही आनंद, वैष्णवाच्या सहवासात दानवालाही आनंद, वैष्णवाच्या सहवासात मानवालाही आनंद. आता महत्वाचा मुद्दा टाकतो एक. मी आता 8 तासाकडे आलो. 8 तास कळते. एक जण म्हणला महाराज वैष्णवाचं एवढं तुम्ही कौतुक करताय, त्यांच्या संगतीमध्ये आम्ही सुखी होतो असं म्हणताय, याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत नाही का? म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत नाही का? हा प्रश्न किती चांगला आहे. येतंय ना. मग तेच दुःखी असल्यावर आम्हाला कसे सुखी करतील तेच तर पाहायचंय आज आपल्याला. विठाला विठाला वैष्णवाच्या जीवनामध्ये जर तुम्ही परीक्षण करून पाहिलं, तुमच्या आमच्यापेक्षा जास्त अडी अडचणी आल्यात, पण कौतुकाची गोष्ट सांगतो, त्या दुःखानं ते व्यथित होत नाहीत. कारण वैष्णव शब्दाची व्याख्याच अशी आहे, जो यता लाभे न तोखे, आलाभे न पारुखे, पाऊसेवी न सुके समुद्र जैसा. पावसाचा असर समुद्रावर होत नाही. पाऊस कमी झाला म्हणून समुद्र आटत, पाऊस जास्त झाला म्हणून मुंबईचा समुद्र औरंगाबादला येत, त्याच्यावर जसा परिणाम होत नाही तसं या वैष्णवाच्या बाबतीमध्ये, या भौतिक जीवनामध्ये काही जर चढ उतार झाले, काही अडीअडचणी आल्या, काही आनंद, काही दुःखाचे प्रसंग आले, त्यानं व्यथित न होता ते मागं टाकून पुढं कसं चालायचं, ही सहनशीलता त्यांच्या संगतीमध्ये शिकायला मिळते. आणि म्हणून माणूस आनंदी होतो. विठाला विठाला या संसारातलं कोणतंच दुःख मनाला लावून घेण्यासारखं नाही हो. हा तो मोहाचा प्रकार आहे, आणि तो मोह तेवढा तिथं नसतो म्हणून ते दुःखी होत नाहीत. आपल्याला कशाचा मोह होतो? कपडे आणले ना, त्याची कॅरी बॅग आहे ना, इतकी जपून ठेवतात काही काही लोक. बूट आणला आणि त्या बुटाचं ते खोक. काही काही लोकांचे अजून जशाल तसेच आहे. तर काय करतो, खार घालतो का त्याचा? मोबाईल आणलं तो त्याचं ते कव्हर, मोबाईल इतकं प्रेम त्याच्यावर, पुसू पुसू ठेवायला दसऱ्याला.
भाजी करून खातो का त्याची? इतका मोह. पण ही जी वैष्णव नावाची ही जी व्याख्या आहे ना, त्या वैष्णवाच्या जीवनामध्ये दुसरं काहीच नाही, फक्त परमार्थ, बाकी काहीच नाही. सुविधा नाहीत, मोह नाही, लोभ नाही. त्यांच्या बाबतीमध्ये मला एकच प्रमाण टाकायचं फक्त, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ते टाळ, सदा झन झन ते टाळ. कन्या भाकरीचे खाणे गाठी राम नाम घेणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ते टाळ. ही परमार्थिक साधना त्यांच्या जीवनामध्ये आंतरिक ऊर्जा उत्पन्न करते आणि त्या आंतरिक ऊर्जेनं जे आलेले संकट आहेत ना, ती अशी कसपटासारखी जातात बाजूला, अशी कसपटासारखी. आणि ती आंतरिक ऊर्जा जर आपल्याला मिळवायची असेल, ती कोणत्या दुकानामध्ये रिचार्ज होत नाही, ती फक्त इथंच यावं लागते. वैष्णवाच्या सहवास आल्यानंतर आनंदी जीवन कसं घडतंय त्याचे काही पैलू येतं. वैष्णवाच्या सहवास आल्यानंतर काय होते? पुण्य केले विष्णुदासे संगे आपुलिया दोषी. वैष्णव आपल्या सहवासात आलेल्या लोकांना काय करीत चालतात? पुनीत केले, पाप मुक्त मनुष्य झाला. पाप हे दुःखाला कारण आहे आणि पुण्य हे आनंदाला उधाण आणते. म्हणून ते आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्म करावं. ही गुरु किल्ली कुठे मिळते? यांच्या संगतीत मिळते. आणि म्हणून ती शिक्षा तिथं मिळाल्यामुळे, ती शिक्षण तिथं मिळाल्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होतंय. आणि माणसाच्या जीवनामध्ये वैष्णवाच्या सहवासात गेल्यानंतर त्यांच्या जीवनातल्या व्याख्या शिकायला मिळतात. त्यांच्या जीवनातल्या व्याख्या शिकायला मिळतात. तशा व्याख्या आपल्या जीवनातही तंतोतंत माणूस आचरणात आणते. माणूस सुखी झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्या वैष्णवाच्या जीवनात संकट आलं नाही मला सांगा तरी एकदा. पण त्यानं व्यथित झाले नाही, ते मागं सारून पुढे चालले. तसे जेवढे आपण लोक आलेले आहोत ना, आपल्याला जर खरंच सुखी जगायचं असेल, वैष्णवाचा सहवास करायचा. पहा, एक जण बसलेला माणूस म्हणला, महाराज कोण वैष्णव आहे सांगा तरी, आम्ही जातो उद्या सकाळी. काय फिरायची गरज नाही तुम्हाला, तुमच्या घरीच वैष्णव आहेत. तुमच्या घरची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुमच्या घरचा गाथा म्हणजे तुकोबार आहेत. आणि तुमच्या घरचं नाथ भागवत म्हणजे कोण आहेत? पैठण कोणीकडे इकडे नाथबाबा आहेत, तुमच्याच घरी आहेत. त्या ग्रंथाला आत्मसात करून संती सांगितले ते केले जतन. नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मतांतरा नाही दिला मान. उदयी धरिले हरीचे चिंतन तेवढं त्या वैष्णवाच्या ज्ञानोबारायाच्या सहवासात जायचं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायची. प्रत्यक्ष ज्ञानोबाराय बोलतायत. आणि मग त्या सहवासामध्ये माणूस गेलं, निश्चित सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आपण सुखी व्हावं एवढी आशा करतो. आशा सुखाची आपल्याला प्रत्येकाला आहे, पण शोध मात्र चुकीच्या दिशेनं करू नका. सुख पाहिजे असेल तर इतरत्र शोधण्यापेक्षा यांच्या दाराला या. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते. तुका म्हणे आता फुल्या सायासे. आम्हा जगदिसे सांभाळावे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे आवडीने. विठोबा रघुनाथ स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजाची पुण्यतिथी शताब्दी महोत्सव सुरू आहे. त्यामध्ये आज आपल्या औरंगाबादकरांनी, संभाजीनगर वासियांनी या विष्णुनगर परिसर म्हणा, आकाशवाणी परिसर म्हणा,
विशेष योगदान माता भगिनीचं म्हणा. आपण हा सोहळा रौप्य महोत्सवापर्यंत आणला. आमच्या नवनाथ महाराजांनी मला याच्यामध्ये संधी दिली. कधी कधी आम्ही राजधानीकडे येतो, खेड्यातली माणसं आहेत आम्ही तिकडे, कधी वेळ भेटत नाही तिकडचं आमच्याकडं काही छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत ते पार पाडतो. दुसरी एक सूचना देतो आपल्याला. मी ज्या परंपरेमध्ये सेवेमध्ये राहतो ते म्हणजे इकडल्या लोकांना, बरेचसे आमच्याकडचे लोक असतील ते त्यांना माहीत असेल नाव, मारुती महाराज दस्तापूरकर. त्यांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 3 एप्रिल 1920 शनिवारी सकाळी 6 वाजता हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजाचा जन्म झाला, म्हणून तर नाव मारुती ठेवलं होतं. 13/7/2000 गुरुवारी पंढरपूरला महाराजांना सांगून देह ठेवला. आषाढ शुद्ध द्वादशीला सांगून, आषाढी एकादशीला मला इकडं रुजू केलं. 10,000 लोकांमध्ये महाराज म्हणले आता या माझ्यानंतर हे पोरग करील, आणि मग द्वादशीला देह ठेवला सांगून. सगळ्या लोकांना पसाट मला उद्या जायचंय म्हणून सांगून ठेवलं. पण ती जी जन्मशताब्दी आहे 8 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये परभणीला ठेवलेली आहे. सर्वांना, आपल्याला सर्वांना त्या कार्यक्रमामध्ये हजारो लोक पारणाला बसतील. भूतोन भविष्यती असा सोहळा आहे. सुट्ट्या आहेत, ज्यांच्या कोणचे माहेर असतील ते माहेरला आल्या तरी चालतील. लेकी बाळी बरेचसे परभणीच्या माहेरच्या असतील. हजारो लोक पारणाला बसतील. डोळ्याची पारणं फेडणारा कार्यक्रम आहे. आपल्याला मी विनंती करतो आपण याल अशी आशा करतो. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सन्मान दिला. पुन्हा एकदा व्यवस्थापकाचे, आयोजकाचे, आमचे स्नेही, परमस्नेही हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज वा सर्व माझे प्रेमी स्नेही सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आवडतो. ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.